हिशोब द्या, हिशोब द्या, ग्रामपंचायतचा हिशोब द्या. हिशोब द्या, हिशोब द्या, ग्रामपंचायतचा हिशोब द्या. हिशोब द्या, हिशोब द्या. ग्रामपंचायतचा हिशोब द्या. ग्रामपंचायतचा धिकार असो, धिकार असो, धिकार असो. ग्रामपंचायतचा धिकार असो. धिकार असो, धिकार असो. 4 जूनपासून परळीच्या कौडगाव हुडा या गावामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. नेमकं गावकऱ्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहेत. आपल्यासोबत कौडगाव हुडा या गावचे नागरिक आहेत. तुम्ही या ठिकाणी 4 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. काय प्रमुख मागणी आहे आपली? आम्ही 6 मेपासून संबंधित विभाग पंचायत समितीला आम्ही निवेदन दिलेलं होतं की आमच्या मौजे कौडगाव हुडा येथे 15व्या वित्त आयोगातून प्रचंड मोठा असा अपहार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. त्या संबंधित चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी आम्ही 6 जूनला म्हणजे 6 मेला आम्ही अशी तक्रार दाखल केलेली होती. या ग्रामपंचायतने जे लोकांसाठी केंद्र सरकार फंड देतं 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून, मुख्यतः तो थेट ग्रामपंचायतच्या खात्यात येतो आणि नेमका तोच त्याच खात्यातला पैसा ग्रामपंचायतकडून काढण्यात आलेला आहे आणि त्याचा कोणताही विनियोग न करता त्याचे कोणतेही मस्टर वगैरे न करता ते पैसे सरळ त्याने बँक खात्यातून उचलून आपल्या वैयक्तिक लाभासाठी ते घेतलेले आहेत. म्हणून त्याविरुद्ध आमचं हे आंदोलन चालू आहे. तुम्ही या ठिकाणी जो सखोल चौकशी देखील केलेली आहे, त्याचा निधी किती आला, तो कुठं वापरला, याची सखोल चौकशी आपण केली आहे. तर त्या निदर्शनास काय आलं नेमकं तुमच्या? फार अशी गंभीर बाब आहे की ज्यावेळेस केंद्र सरकार गावासाठी काही फंडिंग देतं, राज्य सरकार फंडिंग देतं, त्यावेळेस खरं तर ते लोकांच्या साठी राबविणारे कार्यक्रम आपण हाती घेतले पाहिजेत. जसे की नाल्या असतील, गावातली स्वच्छता असेल, आरोग्य असेल, याकडं दुर्लक्ष करून या ग्रामपंचायत खात्यातून जो सरळ पैसा आलेला आहे तो उचलण्याचं पाप या ग्रामपंचायतकडून झालेलं आहे. आणि उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर वेल्डिंग मशीनसारख्या ज्या काही वस्तूच ग्रामपंचायतला खरेदी केलेल्या नाहीत किंवा त्याचा काही उपयोगच नाही, अशा 3-3, 4-4 लाखाच्या वस्तू त्यानं खरेदी केल्या असं दाखवलं आहे. आणि सरळ ही धूळपेक आहे. 3,10,000ची वेल्डिंग मशीन ग्रामपंचायतने खरेदी केली अशी कागदोपत्री दिसत आहे. पण ती 3,10,000ची वेल्डिंग मशीन ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला कुठेही आढळून येणार नाही. म्हणून ते पैसे सरळ ग्रामपंचायतने खाल्लेले आहेत. मग अशा पद्धतीनं ग्रामपंचायतच्या पैशाचा दुरुपयोग ग्रामपंचायत करत आहे. यामध्ये या ठिकाणी तुमचे आरोप या ठिकाणी ग्रामपंचायतीवर आहेत. मग यामध्ये जे तुम्ही आरोप केलेले आहेत याला जिम्मेदार नेमकं कोण कोण आहे ग्रामपंचायतीमध्ये? यासाठी निश्चितच ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि ग्रामपंचायतचे सदस्य असतील. ही सर्वच ग्रामपंचायत यासाठी जिम्मेदार आहे. कारण या ग्रामपंचायतमध्ये कोणतीही मासिक सभा झालेली नाही. या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतची कोणतीही ग्रामसभा झालेली नाही. आणि कोणत्याही ग्रामसभा आणि कोणत्याही बैठका न होता परस्पर तालुक्यामधून ह्यावर आणि कागदोपत्री दाखवून हे सगळं लूटमार चालू आहे. यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत ही जबाबदार आहे. याच्या अगोदर तुम्ही कधी त्यांना तक्रार वगैरे किंवा काय असं हे केलं नाही का? नाही, निश्चितच हे प्रश्न महत्त्वाचा आहे. पण सगळ्यांनाच आपल्याला वाटतं किंवा गावचा गाडा चालायला सुरळीत चालायला आहे. पण ज्यावेळेस काही गोष्टी समोर येतात, ज्यावेळेस हे उघड झाली, अशी कुजबूज झाली, त्यानंतर हे निवेदन वगैरे आम्ही देऊन बघितलं, थोडंसं प्रत्यक्ष जाऊन बघितलं तर आम्हाला ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसायला आणि ग्रामपंचायतचे थेट पैसे उचललेलेच हे नजरेत पडलं. त्यामुळे हे आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे. आता वरिष्ठाकडे तुम्ही ज्यावेळेस जाऊन चौकशी केली तर त्यावेळेस वरिष्ठाकडे तुम्ही तक्रार केल्यानंतर वरिष्ठाकडून काय या ठिकाणी तुम्हाला लेखी काही निवेदन वगैरे आलं का काही? हां, आम्हाला वरिष्ठाकडून एक निवेदन आलेलं आहे आणि ते म्हणजे ही या चौकशीसाठी एक समिती स्थापन केलेली आहे. BDO यांच्याकडून एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्यानं 2 तारखेला ती समिती स्थापन केली. पण खेदाची बाब म्हणजे आम्हाला एक सांगायला वाईट वाटतं की अजूनही ते समिती नेमकं कोणत्या मार्ग येईल. आज 6 दिवस झालं, म्हणजे 2 तारखेपासून ते आज म्हणजे 7 दिवस झालं
ती समिती यायच लागली या गावावर. अजूनपर्यंत ती चौकशीसाठी समिती आलेलीच नाही. कुठंतरी याच्यामध्ये मोठे अधिकारी पण आहेत का, असा आम्हाला गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे. कौडगाव हुडा या गावामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. नाव काय तुमचं? माझं नाव लोह अर्जुनराव गव्हाणे. बरं, काय ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी आतापर्यंत कोणती कामं गावामध्ये झालेली आहेत? आमच्या गावामध्ये आतापर्यंत 10 रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही. फक्त कामं झालीत, फक्त कागदोपत्रीच कामं झालेले आहेत. असं प्रत्यक्षामध्ये 1 रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही. म्हणजे कामं होत नाहीत गावामध्ये? झालंच नाही. 3 वर्षात 10 रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही. फक्त कामं झाले, फक्त कागदोपत्रीच कामं झाली आमच्या गावात जे काही झाली तर. मग आलेला निधी नेमका जातो कुठं? आता आलेलं नाही ते सरपंचाच्या खिशात, ग्रामसेवकाच्या, उपसरपंचाच्या, काय सदस्याची टक्केवारी असेल त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या वाटून जाते सगळ्याला. ते गावच्या विकासाला लागतच नाही ना. याच्या अगोदर तुम्ही कधी आवाज उठवला नाही का? आम्ही अगोदर असं त्यांना असं 4 चौकामध्ये बोलून बाबा सांगितलं की बाबा काहीतरी करा, तुम्ही 10 रुपयाचं तरी काम करा, तुम्हाला पैसेच उचलायचे पण काहीतरी काम दाखवा ना. कुठलंही 1 रुपयाचं काम न दाखवता त्यांनी पूर्ण जे काय केलं ते पूर्ण कागदोपत्रीच केलेलं आहे. हे असं साक्षात कुठलं 10 रुपयाचं कुठं. आता पाण्याचा प्रश्न आमच्या गावात मोठा आहे. तुम्हाला आमच्याकडे व्हिडिओ पण आहे. आता सध्या लिकेज आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही. त्या पाण्याच्या पाईपलाईनच्या पैशासाठी 2,98,000 रुपये कालच्या महिन्यात उचललेत पाईपलाईन दुरुस्तीसाठी. एक कुठं असं 10 रुपयाचं ते फुटबॉल ते काय असते ते सुद्धा बसवलेलं नाही. आता काय मागणी आहे तुमची? नेमकं काय करायचं पुढं आता? आता मागणी म्हणजे अशी की शासनाने जे काही योग्यरित्या जी कारवाई करता येईल ती करण्यात यावी. ह्याच्यामध्ये कोण दोषी असेल, कोण निर्दोष असेल, जे योग्य ते नाही ते शासनानं करावं. माझं पूर्ण नाव आहे रमेश बळीराम गव्हाणे, राहणार कवडगाव, तालुका परळी, जिल्हा बीड. येथून मी असे करतो, अगदी उपोषण करण्याचे योग आले ज्यावेळेस चोरानं चोरी केल्याच्या नंतरच मला अशी योग्य उघडी पडल्याच्या नंतर त्या चोराच्या मागे लागलेला मी माणूस आहे. माझं आमर उपोषण होण्यासाठी मी तारीखसुद्धा त्यांना दिलेली आहे. त्याच्यावर कोणीही दखल घेतलेली नाही. गावातील महिला मंडळीची सही नेऊन आम्हाला त्यांनी चुकून DP आणलेली तीसुद्धा आज मी अक्षरशः स्वतः साक्षात तुम्हाला पंचनामा करून ती DP आता मी दावू शकतो. आमचं म्हणणं होतं, आमच्या गावातून जर मडण येत असताना जर मड्याला चला येत नाही ते सुद्धा त्याच्यावर रोड आलेला आहे, ते सुद्धा बंद आहे. जर आम्ही कुठे खाली बसत असेल तर आमचं चालेल, पण आमचे 4 पाहुणे आलेले असताना ते सुद्धा आमच्या वडाच्या सावलीच्या खाली बसत असतील, ते आम्हाला वाईट वाटत असेल. म्हणून मी काय करतो, ह्याचा त्याग घेऊन मी उपोषणाला बसलेलो आहे. तरी माझं एकच म्हणणं आहे, आम्ही उपोषणाला बसताना तुम्ही आताही कोणी कर्मचारी आला तर त्यानं माझा फोटो काढून न्यावा आणि आम्हाला लाईट दाखवा अशी प्रार्थना मी करतो. का की आम्हाला जाणून बुजून हे लाईट बंद आहे, ह्याच्यात सौर ऊर्जाची लाईट आहे, ह्याच्यात बॅटरी आहे, मग हे कुठं गेलेले हे आम्हाला कोणीही कळवावं. कर्मचारी कोण आहेत? ग्रामपंचायत सदस्य अव सरपंच, बरोबर. त्यांनी आमचा हे लाभ घ्यावा आणि आमचे कामं तुम्ही सुरू करावा. बाबासाहेब रामभाऊ गव्हाणे इथला वैयक्तिक ज्येष्ठ नागरिक असून गावामध्ये मी जवळपास 4 वर्षापासून गावामध्ये आलेलो आहे. 4 वर्षापासून गावामधली ग्रामपंचायतची कुठलीही सुधारणा नाही. गावामध्ये 2 फिल्टर आलेले आहेत. एक सुभाषच्या घरात आहे, सुभाषने त्याच्या घरामध्ये टाकलं आहे. माजी सरपंच सुभाष राठोडच आहे सर, सुभाष राठोड. माझे वैयक्तिक पैसे उपसरपंच आहे सध्या रनिंगमध्ये, त्याच्या घरामध्ये एक त्यानं फिल्टर काढून टाकलं. एक ग्रामपंचायतच्या आपल्या पाण्याच्या टाकीपाशी आहे वरी, त्या पाण्याच्या टाकीपासलं पण फिल्टर बंद आहे. त्या पाण्याच्या टाकीमधल्या फिल्टरचं सामान पण सगळं गायब झालेलं आहे तिथलं. आणि वैयक्तिक माझं विशेष मत, त्या फिल्टरचं मशीनचं माझे कमीत कमी त्या सुभाष राठोडकर 1 लाख रुपये राहिलेले आहेत विशेष ग्रामपंचायतमध्ये. अजून विशेष तुम्हाला सांगतो, ही नाली माझ्या घराच्या समोरची नाली स्मारक साईटला आहे. तुम्ही वाटलं तर साहेब उठून बघा एकदा नाली पूर्ण कॅरीबॅगनं आळ्यानं भरलेली. लहान लहान मुलं खेळतात, पूर्ण नालीचं इथं प्रसन्न आहे. हे जे आपली पुन्हा शाळेची पूर्ण टोटल मंदिरची फरशीचं हे लत्ताबाईचा कारभार आहे. सरपंच सध्या रनिंग असताना ही पूर्ण फरशी जी मंदिरची फरशी आहे तिने इथं पुलासाठी वापरली, पूर्ण फरशी फुटून गेली. त्या फरशीचे पैसे तिला भरावंच लागतील इथं वैयक्तिक प्रसंगातून. आणि तिनं व्यवस्थित म्हणजे कुठेही कचरा कोंडी 3 का 4 गावामध्ये आल्यात, कुठेही कचरा कोंडी तिनं वापर केलेला नाही. वैयक्तिक कुठल्याही गावामध्ये 1 रुपयाचाही खर्च केलेला नाही आपल्या गावामध्ये आतापर्यंत. या ठिकाणी असे बरेचसे काम आहेत की पैसे उचललेत, खाल्लेत,
पण कुठलंही काम गावामध्ये नाही. सोलार नाही, कुठलं लाईट नाही, कुठं काहीच नाही. पाण्याची सुद्धा सुविधा नाही. गावामध्ये पाणी येते 4 दिवसाला, त्यामध्ये पण पाणी बरोबर सुटत नाही. जर लाईट नसेल तर पाण्याची सुद्धा सुविधा झालेली नाही. अरे प्रत्येक ठिकाणी गावामध्ये हेच काम आहेत. नाली काढली, नालीला जशाला तसे ह्याच्यावरले पूर्ण स्लॅब काढला, जशाला तसं ठेवला. 1 वर्ष झाले त्या नालीला काढून, अजून पण त्या नालीकडे लक्ष नाही ग्रामपंचायत. इथं स्वयंपाक मंदिराचा सामाजिक कार्यक्रम जेवढा होतो त्या ठिकाणी पूर्ण दोन पात्रवाळी मदत जाते, पूर्ण नाली ब्लॉक होईल, त्याच्याकडे पण लक्ष नाही. तिला कमीत कमी मी गावाकडे आल्यापासून 1 वर्षाला गावाकडे आलेलो आहे. 1 वर्षामध्ये ह्या नालीपासून झालेलं काम कुठलंही केलेलं नाही. फक्त नाली 1 वेळेस काढायला लावली, त्यामध्ये काढून तिनं पुन्हा बाकी कुठं काही काम केलेलं नाही. जे आपल्या जिल्हा परिषद शाळा आहे गावातली कवडगाव हुड्यामधली, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बोरसाठी 1,50,000 रुपये बोरसाठी उचललेले आहेत. त्यामध्ये गावची सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांच्या साईंशिवाय बोरमध्ये तर नाहीच त्या ठिकाणी, पण बोरला पैसे उचललेले आहेत कंपल्सरी. तिथं बघा तुम्ही, अजून कधी जाऊन तुम्हाला वाटलंच तर असे प्रश्न आहेत त्या ठिकाणी. कारण आज लेकरला त्या शाळेमध्ये फिल्टर नाही पाणी पिण्यासाठी. स्मशानभूमीकडे जायचं म्हणलं तर स्मशानभूमीला जायला रस्ता नाही. जर उद्या आपल्याला स्मशानभूमीत जायचं म्हणलं तर पार 2 किलोमीटर जावं लागते. स्मशानभूमीसाठी बाकडे आलेले आहेत त्या ठिकाणचे, स्मशानभूमीसाठी बाकडे आलेत, बाकडे पण गायब आहेत. त्या ठिकाणी काहीच नाही. जर पाऊस जर पडला तर 1-2 किलोमीटर परत लांबून जायचं. त्या ठिकाणी बसण्यासाठी सुविधा नाही. विशेष म्हणजे जे त्या ठिकाणची कुठलीही हे केलेलं नाही साहेब आपल्या ग्रामपंचायतनं. जे आहे ते सगळं स्वतः पैसा खाऊन मोकळे झालेले आहे त्या ठिकाणी.